हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कृषी मंत्री कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला। सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का याची उत्कंठा। स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्याचा राहुल नार्वेकरांवर दबाव वाढणार। जनता दरबारमुळे शिवसेना भाजपमध्ये शीतयुद्ध। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर पालघरमध्येही जनता दरबार घेण्याचं सरनाईकांचं आव्हान। नीलम गोऱ्हेंचा माजी ओएसडी कडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक। मुलाला नोकरी देतो सांगून 9 लाखांचा गंडाव। सचिन चिखलीकर विरुद्ध गुन्हा दाखल। नीलम गोऱ्हेंच्या उद्धव ठाकरेंबाबतच्या वक्तव्याविरोधात महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, तर रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार। शिवसेनेचे आमदार आणि खासदार प्रयागराजमध्ये उपस्थित राहणार। मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा करुणा मुंडेंचा आरोप। अहिल्यानगरच्या मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी। यात्रेदरम्यान व्यापारी परंपरा पाळत नसल्याचा आरोप करत ग्रामसभेचा ठराव, तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत व्यापारी निषेध नोंदवणार। पंधराव्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या फोर्स 1ची बाजी। चक्रव्यूह अर्बन वॉरफेअर ट्रॉफी, चक्रव्यूह जंगल वॉरफेअर ट्रॉफीवर नाव कोरलं। विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून दणदणीत विजय। पाकिस्तान स्पर्धेतून बाद झाल्यात जमा। पाकिस्तानला हरवताना विराटकडून विक्रमांचा पाऊस। विराटच्या वनडेमध्ये 14,000 धावा पूर्ण। मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडीत। अमेरिकेनं पाठवलेला 12 बेकायदी भारतीयांचा चौथा जथ्था नवी दिल्लीत दाखल। आतापर्यंत 332 बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना अमेरिकेनं परत पाठवलं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे। 2 वर्षांच्या शिक्षेला कोकाटे सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार आहेत।